किस धरा से टूट के तू कौन धूप में सूख के बन पाँव छाँव तू चल पड़ी पगडंडियों पे गाँव की। तेरे अंग में तरंग है, तेरे मन में उमंग है, निश्चल है तू, निर्मल है तू, कंचन है तू, चंचल है तू, रंग की दुलारी तू बड़ी, सबसे प्यारी तू बड़ी। धड़कन में हर सरगम बसे, नैनन में हर मौसम बसे, तेरे संग झूमे है गगन, तेरे संग लहराए चमन। तू बावरी तू सावरी तू इस जहाँ की है परी, 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 तू इस जहाँ की है परी। वाह, काय सीन आहे. पती पत्नी एकत्र कामावरून आलेत. या इथे विराजमान व्हा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. बसा. तुमच्यासाठी हजर आहे 2 ग्लास थंड पाणी. तुम्ही माझ्याकडे असे एकटक का पाहताय? तुमच्या पत्नीसाठी मी काही आणून देऊ? जसं की काही गोड किंवा मग काही चटपटीत? किंवा मग झटपट काही डिनर ऑर्गनाइज करू? तू माझ्याकडे अशी एकटक का पाहतेस? बोला ना. जर काही कमतरता राहिली असेल तुझ्या पतीच्या सेवेत तर काही पेश करू? किंवा मग झटपट डिनर ऑर्गनाइज करू? काय नाटक चाललंय तुझं? अच्छा, तर तुला ही ड्रामेबाजी वाटते. आणि तुम्ही दोघं काय करताय? कालपर्यंत जी माझी वहिनी होती आज फक्त आणि फक्त ती तुझी पत्नी आहे.
आणि तू कालपर्यंत तू माझा मोठा भाऊ होतास, आज फक्त तू तुझ्या पत्नीचा पती आहेस. काय काय म्हणायचंय काय तुला? अर्थ तर मला समजवावाच लागेल. तर अर्थ हा आहे की ऑफिस संपल्यानंतर तुम्ही दोघं रोमॅन्टिक डिनरसाठी बाहेर गेला आणि तुम्ही दोघांनी मला इथेच सोडलत. काय विचार केलात? कोणीतरी मला इन्फॉर्म केलं? बोला. नाही, पण हा जो प्रोग्राम होता तो तर हो, मीच बनवला होता आणि ही आयडिया पण माझीच होती की तुम्हा दोघांना एकत्र डिनरला पाठवायचं. पण हे तर नव्हतं म्हटलं ना की मला एकटीला सोडून जा. चला बोला, तुमच्या दोघांचं काय कर्तव्य होतं? बोला ना. मनुहा, सॉरी, आमच्याकडून चूक झाली. यापुढे नाही होणार. मी आताच तुझ्यासाठी ना काहीतरी छानसं बनवते. छान नाही, खूप छान बनवते. मी पण येतोय. सांग, मी पण तुझी मदत करतो. नाही नाही, त्याची काहीच गरज नाहीये. तसेही मला मनोहाची टेस्ट चांगलीच माहितीये. मी तिच्यासाठी ना पटापट रंगीबिरंगी भाज्यांचा पुलाव बनवते. अगं, भाजी मी कापतो, दे ना. अरे राहू द्या ना, मी करीन वहिनी, सगळं. तू माझी टेस्ट तर जाणतेस, पण माझं मन नाही जाणत तू की ते कसं आहे. मी मस्करी करत होते. काय काय बोललीस तू? मस्करी करत होतीस? अच्छा, थांब, आता दाखवतो मी. अरे दादा. अगं, तू काय त्या इंदुमतीची मती सुधरवण्याची गोष्ट करतेस? ते दोघं सारख्याला वारके आहेत. त्यांच्या नादाला लागशील ना तर तुझ्या बरोबरच काहीतरी अनर्थ करतील. इंदुमतीचा काय दोष आहे? जे काही केले पलटू दादाने केले. अरे तो तर तिला कधीही सोडू शकतो. मला पलटू दादाच्या नियतीवर अजिबात विश्वास नाही. आणि मी इंदुमतीबद्दल कधीच वाईट विचार नाही करू शकत, कारण मी सुद्धा एक मुलगी आहे. पण तू सुद्धा मुलीची आई आहेस ना, मग तू तिच्याबद्दल वाईट विचार कसा करू शकतेस? अगं, मी काय त्याच्याबद्दल चांगला विचार करू? पूर्ण गाव थू करतोय. अगं, त्या इंदुमतीचा पेहनावा आपल्यासारखा नाहीये, बोली आपल्यासारखी नाहीये, सगळं काही वेगळं आहे तिचं. आपल्यापेक्षा वेगळे म्हणून घरातून बाहेर काढायचं तिला? मी मानते की ती वेगळी आहे, पण ती पण माणूस आहे ना. तुला तिच्याशी संबंध जोडायचे असतील तर तू जोड. आणि मी माझ्या पोरालाच माझा पोरगा नाही मानत तर मग तिला सून का म्हणून मानू? आई, तुझ्या समजण्या न समजण्यामुळे काहीही होणार नाहीये. कारण पूर्ण समाज, सगळे लोक त्याला तुझा मुलगा मानतात. मग काही असो, आपण इंदुमती सोबत वेगळं नाही वागू शकत. अच्छा, हो मग ठीक आहे. तू आपला मुलगा आणि तू आपल्या भावाबरोबर जे वाटेल ते करू शकते.
मला तुझ्यासोबत कोणताही वाद घालायचा नाहीये. तू आपल्या खोलीमध्ये जा. अगं का खोलीमध्ये निघून जाऊ? जेव्हा जेव्हा मनातच जागा नाही तर खोलीत जाऊन काय करावं? मी तर इंदुमतीला घेऊन निघूनच जातो आता. अरे जा चल, चालता हो इथून. जेव्हापासून आला शांततेने मी श्वासही नाही घेतलाय. चल निघा इथून. आणि त्या इंदुमतीला आपल्या बरोबर घेऊन जा. अरे जेव्हापासून आलीये शांततेने श्वास नाही घेऊ शकले मी. निघा इथून, निघा म्हणते ना. ना आम्ही इथून कुठे पण नाही जाणार. मी मानते की चूक माझी पण आहे, पण प्रत्येक मुलींसारखं मी पण मोठ्या स्वप्नांनिशी लग्न केलंय ना. तुझी स्वप्न तुझा हा पती पूर्ण करेल आणि हे जबरदस्तीचा संबंध ना माझ्या माथ्यावर नको थोपूस. अगं मुलगा आहे मी तुझा आणि जन्म दिलायस तू मला. आणि हे जे नातं आहे ना ते काही जबरदस्तीचं नातं नाही. आणि जेव्हा या घरातच माझं कोण नाही तर मी इथं राहून तरी काय करू? नाही राहायचं मला या घरात. मी आपल्या इंदुमतीला घेऊन निघून जातो या घरातनच. चल इंदुमती, चल इथून आता. नाही नाही, मी तुमच्या बरोबर नाही येणार. मी इथेच राहणार. माझ्यावर नाही येणार तू? अच्छा, तर तू पण पलटलीस. ठीक आहे, मी समजलो की माझं कोणच नाही या दुनियामध्ये. मी एकटा आता स्वतःच जातो. एकटाच जाईन आता. इंदुमती जा जा, जाऊन थांबव त्याला. गावाच्या बाहेर तर पाऊल नाही टाकणार हा, पण अख्ख्या गावामध्ये आपल्या नावाचा सत्यानाश करून टाकणार आहे. जा लवकर जा. पालटू, पालटू, जाऊ नको. जा ना. थांब, आले मी. थांब पालटू. दोघंचे दोघं पण एकदम नाटकी आहेत. आणि तू जा, भेटव दोघांना. मग मला काय नको सांगूस. I'm not too much away from you, छोटे so-called साहेब. काय करू, माझी सवयच काही अशी आहे. मला प्रेम झालंय. म्हणतात ना, प्रेम आणि दुःख लपवता नाही येत. माझं प्रेम सुद्धा तसंच आहे, लपू नाही शकत. मला प्रेम आहे तुझ्या शत्रुत्वाशी, तुझ्या तबाहीसोबत, तुझ्या बर्बादीसोबत, तुझ्या विचारांसोबत जे तू माझ्या विरुद्ध विचार करतोयस. छोटे सो कॉल्ड साहेब, तुम्ही ज्या जाळ्याला घेऊन उडले होतात ना, त्या जाळ्याला घेऊन उडण्याची मजा तर मी तुम्हाला घेऊ देणारच. पूर्ण वेळ घेऊ देईन, नक्कीच देईन. परंतु त्या जाळ्याला तुम्ही जिथे उतरवणार आहात ती जमीन नसणार,
मी बनवलेली दलदल असणार. तुम्ही त्या जाळ्याला जेवढे काढण्याचा प्रयत्न करणार ती दलदल त्या जाळ्याला तेवढंच गिळत जाईल. तुम्ही काढण्याचा प्रयत्न करणार आणि तो तुम्हाला गिळत जाईल. प्रभाकरण नाव आहे माझं. मी कोणतेही काम विनाकारण नाही करत. छोटे सो कॉल्ड साहेब. हॅलो. हॅलो सर, अ व्हेरी वॉर्म गुड इव्हनिंग. कोण? सर, छोट्या माणसांना विसरलं तर बरं नाही ना दिसत. नाव प्लीज. कामत. पुन्हा फोन करू नकोस. छोटे साहेब आहेत, यांना राग ना खूप लवकर येतो. पण राग ही खूप वाईट गोष्ट आहे. जर ह्यांची इच्छा आहे की आपण ह्यांना कॉल न करावा तर नको करूया. खूप मोठी माणसं आहेत. तर मी आता असं काही करेन की ते मला फोन करतील आणि मग आपण बोलू. पण सर, जर ते बोललेच नाहीत तर आपण पुढे काय बोलणार ना? आम्ही तर आमच्या परीने पूर्ण काम केलेलं आहे. मी सांगितलं ना, इंदिरा साहेब सगळं सांभाळतील. छोट्या साहेबांचं हे असं वागणं बदलण्यासाठी काहीतरी नवीन करावं लागेल. छोटे साहेब. हा बोल. अच्छा भाई, तुम्हाला भेटायचं होतं. भेटायचंय का? खूप महत्वाचं काम आहे. काय काम आहे?
काम कर, मला डॉकयार्डला भेट. नो, तुझं काम खूपच जिकरीच आहे. दुसरा कुठला मार्ग नाहीये? मार्ग आहे. काय? चल माझ्यासोबत. ताई आणि भाऊजींना तर त्यांच्या लग्नाबद्दल विचार करायला वेळच नाही मिळाला. त्यांचं लग्न तर काहीतरी अघटित घटना घडावी तसं अचानकच होऊन गेलं. लग्नाचा संयोग तर योगच समजायला हवा. माहित नाही उद्या काय होऊन जाईल. आता आज आपण एकमेकांच्या लग्नाविषयी बोलत आहोत, काय माहित उद्या आपलंच लग्न एकमेकांसोबत होऊन जाईल.
तू किस धरा से टूट के, तू कौन धूप में सूख के, बन पाँव छाँव तू चल पड़ी, पगडंडियों पे गाँव की। तेरे अंग में तरंग है, तेरे मन में उमंग है, निश्चल है तू, निर्मल है तू, कंचन है तू, चंचल है तू, रंग की दुलारी तू बड़ी, सबसे प्यारी तू बड़ी। धड़कन में हर सरगम बसे, नैनन में हर मौसम बसे, तेरे संग झूमे है गगन, तेरे संग लहराए चमन। तू बावरी तू सावरी, तू इस जहाँ की है परी, 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 तू इस जहाँ की है परी। अनुज, अनुज बाळा कसा आहेस? मी ठीक आहे आई. हे तुला काय झालंय? तू तर आम्हाला विसरूनच गेलायस. असं का करतोयस बाळा? नेहमी सांगतोस थोड्या वेळाने फोन करेन आणि करतच नाहीस. खूप दिवस झालेत. कधीतरी 2-3 दिवसांसाठी तरी घरी ये ना बाळा. खूप वर्ष झालीत. सर्व कुटुंबासोबत अंगणामध्ये बोलून गप्पा मारून. लवकरच येईन आई. बस 1-2 आठवड्यातच आता काम संपणार आहे. तुम्हा सगळ्यांना भेटायला येणार आहे मग मी आई. बरं होईल बाळा. नक्की ये. आणि येताना माझ्या सुनेला आणि नातवालाही घेऊन ये. हो आई, नक्की आणीन. तू तुझी काळजी घे हं? हो बाळा. तुझ्या बाबांशी बोलायचंय का? हॅलो. मला माहितीये अनुज परत कधीच नाही येणार. बस माझं मन राखण्यासाठी खोटं आश्वासन देत राहतो बस की येईन म्हणून. नाही येणार तो. हे परमेश्वरा, ही कसली औलाद मला दिलीयस. माझ्याकडूनच मागच्या जन्मी काहीतरी पाप घडलं असेल. मालिनीच्या लग्नात तर विरजन पडलंच आणि ते तिथे गेले आहेत पोरगा शोधायला आणि पोरगा इथे विदेशी पोरगी घेऊन आला. अरे आमच्या खानदानापासून एकदम वेगळी आहे. आता मालिनी बरोबर लग्न कोण करणार? या पलटूने तर मला जिवंतपणेच मारून टाकले. आता काय करायचं मी? ऐकलत? तुमची आई तुम्हाला मर्डरर बोलते. तुम्ही तिला जिवंतपणेच मारलत? मला पण बोलली की मी विदेशी आहे. तुमच्या आईचं ना जनरल नॉलेज खूपच खराब आहे. अरे बंगाल देशमध्ये आहे, विदेशात नाही. का बरं हसताय?
आई तुला बांगलादेशी समजते हा? चला नाही नाही चला चला आता जाऊन आईला सांगा की मी बोंगालची आहे आणि माझे बाबा ते पण बिहारी आहेत आणि माझा एक बिहारी भाऊ पण आहे. आता आईशी या विषयी नाही बोलायचं, आता फक्त आई विषयी बोलायचं, ठीक आहे ना? उडी बाबा सगळं काही समजलं मला. मालिनी ताईंच्या विवाहाबद्दलच्या गोष्टी बोलायच्या आहेत. हा तर चला चला. अगं चल चल, काय बोलते, हात पकड. हा चला चला चला. आई काय रे काय घ्यायला आलायस? अच्छा आशीर्वाद हवाय. चला चला आशीर्वाद आहे, निघा इथून. आणि मी ना तुम्ही लोक गेल्यानंतर गाववाल्यांना गाव जेवण देणार आहे. चला निघा, चालते बा इथून. अगं आई मी डिसाईड केलंय की आम्ही दोघं इथून निघून जाऊ, पण हा जो भोज आहे ना हा आमच्या दोघांचं नाव नाही, हा मालिनीचं स्थळ जमल्याबद्दल लोकांना आनंदाने खायला घाल. हे मा आम्ही ना खूपच चांगला विचार करून आलो आहोत इथे. आम्ही खानदानावर डाग लावला ना तर आम्हीच हा डाग सोडवणार, पण एकदम सॉफ्ट करून टाकू. मालिनी ताईंचा विवाह करून म्हणजे लग्न करून. अरे तुम्ही दोघं इथून जाता की झाडू घेऊन येऊ मी? अगे कशाला झाडू आणतीस? तसं पण आमच्या दोघांच्या नशिबावर झाडू लागलाय. आई हे बघ, मी तुला हे सांगतोय की मालिनीचं जेवढं टेन्शन आहे ना ते सगळं आम्हाला देऊन टाक. हे मा अगदी बरोबर बोलतायत हे. हे मा हे आपलं डोकं चालवतील आणि मी माझं डोकं चालवणार. आम्ही मालिनी ताईंचं ना अगदी अगदी लग्न करूनच या घरातून पाठवणार. अच्छा आई, तो उमंग कुमार तुला जावयासारखा वाटतो का नाही? नक्कीच वाटत असेल. आई तू एक काम कर, त्या उमंग कुमारशी जाऊन समक्ष बोल आणि मामला लगेच फिक्स होऊन जाईल. ओडी बाबा कलेक्टर जावई मिळणार. मग तर आपली ना सगळी गरिबी दूर होऊन जाईल. आता तुम्ही दोघं इथून निघाल का? हिला घेऊन जा या बंगालीला इथून, नाहीतर येणार जाणार. तुम्ही दोघं आता इथून निघताय की मी खरंच झाडू घेऊन येऊ? नाही, नाही, झाडू नाही आणायचा. आम्ही दोघं ना खूपच चांगला विचार करून आलो आहोत मालिनी ताईंबद्दल. ते काय आहे ना उमंग बाबू खूपच चांगला माणूस. पण तुम्ही कराल ना तर सगळं काही ठीक होईल. एक काम करा, तुम्ही दोघं ना एकदम चांगला विचार करा आणि मी आणि पालटू इथून निघून जातो. पालटू चला चला ना आता जा, निघ इथून आणि पुन्हा माझ्या समोर येऊ नकोस पलटू, नाहीतर मी तुम्हा दोघांना. आई आम्ही निघून जाऊ इथून, पण जोपर्यंत मालिनीचं लग्न नाही होत ना तोपर्यंत मी इथून नाही जाणार. आमच्या दोघांचं ना इथे थांबणं खूपच गरजेचं आहे, पण सध्या ना तुमच्या दोघांचं इथून जाणं खूप गरजेचं आहे. नाहीतर इथे जे काही पडलंय ना ते उचलून तुम्हा दोघांचं डोकं फोडून टाकेन. नाही जाणार? अरे खूपच बेशरम आहेस तू. तू कुठं जाणार रे? मीच निघून जाते, तुम्ही दोघं मरा इथंच. चल बाजूला कर, पाय तुझा. बस बस. अगं तू तर लय चांगलं केलंस, आईला इथून घालवलंस. पालटू तू पण खूप छान केलंस. अगं पालटू नाही, पलटू पलटू. पालटू पालटू. पलटू दादाकडून तर कधी काही अपेक्षाच नव्हती आणि आता तर अजिबातच नाहीये. मी तर आईला कसं बसं समजावून शांत केलंय, नाहीतर तिने तर केव्हाच त्या दोघांना बाहेर काढून टाकलं असतं. तू अनुदामिनीच्या घरी खूप दिवस राहिली होतीस ना? हो, अनुदामिनीच्या लग्नाविषयी काही कळलंच नाही.
मला वाटलं होतं की यावेळी गावी येईन तर तिच्याशी एक भेट होईल. पण कदाचित मी येण्यात खूप उशीर केला. तू पुन्हा जाणार आहेस ना मुंबईला? तेव्हा भेट तिला. प्रयत्न नक्कीच करेन. तू परत कधी जाणार आहेस? पहिलं दिल्लीला जायचंय, तिथे काहीतरी काम आहे. त्यानंतर मग मुंबईला जाईन. हो, पण जाणार कधी आहेस? फ्रायडेला. पुढच्या वेळी जेव्हा परत येशील ना, तेव्हा आपली भेट नाही होणार कदाचित. का? तू पण कुठे चाललीयस का? हो, निघून जाईन. बाबा ह्यावेळी माझ्यासाठी कुठून ना कुठून चांगलं स्थळ नक्कीच घेऊन येतील. ओ, तर ही गोष्ट आहे. तसं तू केव्हा लग्न करतोयस? माझ्यासारखाच तुलाही उशीर होतो लग्नाला. हो, बोलणं तर बरोबर आहे तुझं. पण काय करावं, माझ्याविषयी विचार करायला कोणी सुद्धा नाहीये. कमीत कमी तुझ्यासाठी सगळे प्रयत्न तर करतायत. तुला मुलगी शोधायला जायची काय गरज आहे? एखाद्या चपराशाच्या कानावर घाल, मिनिस्टरच्या मुलींची सुद्धा लग्नासाठी लाईन लागेल. तू काही सामान्य माणूस नाहीयेस. कलेक्टर आहेस, कलेक्टर. पूर्ण जिल्ह्याचा मालक आहेस. हे तर तू अगदी बरोबर बोललीस. चल, तू बोलतेस तर विचार करेन. आणि ही पिऊनवाली आयडिया चांगली आहे. विचार करतो यावेळी 2-3 पिऊनना तर ही गोष्ट सांगूनच टाकावी. अच्छा, मला एक सांग, एखाद्या चपराशाची मुलगी जर योग्य असेल तर तू तिच्याशी लग्न करशील की नाही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तसं मला विचार करण्यासाठी थोडा वेळ दे, मगच मी सांगू शकेन. इतक्या लवकर लग्नासाठी होकार किंवा नकार असं उत्तर देणं माझ्यासाठी पॉसिबल नाहीये. ताई आणि भाऊजींना तर स्वतःच्या लग्नाचा विचार करायला वेळच नाही मिळाला. त्यांचं लग्न म्हणजे एखादी घटना अघटित घडावी तसं अचानकच होऊन गेलं. लग्नाला संयोग आणि योगच समजायला हवं. माहित नाही उद्या काय होऊन जाईल. आता आज आपण एकमेकांच्या लग्नाविषयी बोलतोय, काय माहित उद्या आपल्या दोघांचं लग्न एकमेकांसोबत होईल. तसं ताई आणि भाऊजींना आता पाहिलं की असं वाटतं की ते दोघे एकमेकांसाठीच बनलेले आहेत.
तुम्ही तुम्ही केव्हा आलात? आत्ताच आलोय. आत्ताच? हो, जेव्हा तू झोपली होतीस. मी तर अजूनपर्यंत जागीच होते. नुकताच डोळा लागला होता. आणि आणि तुमचं सामान कुठे आहे? सामान? कोणतं सामान? तुम्ही मुंबईहून आलात ना, ते सामान. सगळंच संपलंय सुमिरनजी. सगळं काही संपलंय. हे सगळं काय बोलता तुम्ही? नीट सांगा ना, काय झालंय? आपला मुलगा आणि सून खूप मोठ्या संकटामध्ये आहेत. खूप मोठ्या संकटात. कुणाची वाईट नजर लागली त्यांना. सगळं काही नष्ट आणि बर्बाद होऊन जाईल. सरळ सरळ सांगा ना, काय झालंय? सरळ सरळ तर सांगतोय मी. तुझ्या मुलाचं आणि तुझ्या सुनेचं सगळं सुख संपणार आहे सुमिरनजी. सरळ सरळ सांगा ना, काय झालंय ते. मी काय म्हणते सांगा ना, काय झालं? वाईट स्वप्न? काही माझा सून आणि मुलगा खरंच कुठल्या संकटात आहेत का? तर मॅडम लिहितात सुद्धा. अरे, तुम्ही एवढ्या लवकर उठलात? रात्री पण तर उशिरा झोपलात. अगं, ऑफिसला लवकर जायचं ना, म्हणून. लवकर जायचे? पण अजूनपर्यंत तुमच्या डोळ्यावरची झोप नाही उडाली. हा, झोप तर आहे, पण तुझ्या हातचा कडक चहा पेन ना तर झोप पटकन उडून जाईल माझी.
तसं आपण खूप छान लिहिता. असं वाटतंय लेखिका असणार तुम्ही. तुम्ही माझी डायरी वाचताय? हा मग? दुसऱ्यांची डायरी वाचणं वाईट गोष्ट असते. अच्छा, तर मी दुसरा आहे. वा. मला माहित होतं तुम्ही फिरवून हे नक्की सिद्ध कराल की तुम्ही जे करताय ना ते बरोबर आहे. पण तुम्हालाही माहितीये की तुम्ही जे करत होतात ते अगदी चुकीचं होतं. असं वाटतंय ह्याच्यात काही सिक्रेट आहे. ते तुम्ही कोण? माझं नाव शिखा आहे. शिखा?